पनवेल महानगर पालिका चुनाव के लिए बस चंद दिन बचे हैं। ऐसे में उम्मीदवारों के प्रचार का शुभारंभ हुआ है। गुरुवार को कामोठे में महाआघाड़ी के उम्मीदवार रविंद्र जोशी, अर्जुन डांगे, शीला भगत, हेमलता गोबारी आदि उम्मीदवारों ने कामोठे के साई मंदिर में दर्शन कर प्रचार का शुभारंभ किया। इस दौरान शेकापश के वरिष्ठ कार्यकर्ता तथा पंचायत समिति के उपसभापति सखाराम पाटिल, कोकण प्रांतपाल सचिन ताड़फले आदि गणमान्य भी इस प्रचार रैली में शामिल हुए थे। येणाऱ्या 24 तारखेला होणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आज आपण वॉर्ड क्रमांक 13 चे आपले चारही अधिकृत उमेदवार श्री रवींद्र गणपत जोशी, श्री अर्जुन हनुमंत डांगे, सौ शीला भाऊ भगत आणि सौ हेमलता रवी गोवारी यांच्या प्रचाराचा नारळ आज आपले ज्येष्ठ नेते सखाराम शेठ यांच्या शुभ हस्ते आपण आज फोडलेला आहे आणि आज साईबाबा चरणी आपले आशीर्वाद घेऊन आपण ही जी विजयाची घोडदौड चालू करणार आहोत ती येत्या 24 तारखेपर्यंत आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून या चारही उमेदवारांचं जे चिन्ह आहे, जे आपल्या महाआघाडीची जी निवडणुकीची निशाणी आहे कब्बशी, ही घराघरापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेऊन जायचं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने आजपर्यंत या जे कामोठ्याच्या नोडमध्ये जी काही विकासाची गंगा आणलेली आहे, जी काही विकासाची कामं केलेली आहेत, इथल्या प्रत्येक अपार्टमेंटमध्ये असो, प्रत्येक बिल्डिंगमध्ये असो, इकडची जी काही विकासाची कामं आहेत ही शेतकरी कामगार पक्षानेच केलेली आहेत आणि केवळ बारवाडे आणि बिल्डर यांच्या हिताकरता प्रशांत ठाकूर यांनी जी महानगरपालिका आणलेली आहे त्या प्रशांत ठाकूर यांचा पर्दाफाश करायची जबाबदारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर असणार आहे आणि एक स्वच्छ चारित्र्याचे, सामाजिक कार्याची आवड असलेले असे चारही उमेदवार शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या या महाआघाडीने दिलेले आहेत। या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याकरता आता कार्यकर्त्याने मी स्वतः उमेदवार आहे, मी स्वतः नगरसेवक होणार आहे या जिद्दीने आपण प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि या साईबाबांच्या चरणी आपण सगळ्यांनी त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि जी विजयाची पताका आहे ती सखाराम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली या वॉर्डामध्ये झळकवूया, एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।